कर्माचा सिद्धांत. लेखक हिराभाई ठक्कर. अनुवादक बळवंत शंकर काशीकर. वाचक मनीषा. भाग 2. आपण केलेली सर्व कर्मे भोगावीच लागतात. तुम्ही कर्म केलेत की त्याचे फळ तुम्हाला चिकटलेच समजा. फळ भोगल्याविना तुमची सुटका होणारच नाही. परिणामातून सुटण्यासाठी तुम्ही कितीही खटपटी लटपटी केल्यात तरीही त्याचे परिणाम भोगल्याशिवाय त्यातून तुमची सुटका होणारच नाही. राजा अमरीशाचा अपघात केल्यामुळे दुर्वास ऋषींच्या मागे लागलेले सुदर्शन चक्र जसे 3 लोकात ते पळाले तरीही त्यांचा सतत पाठलाग करीत राहिले, त्याप्रमाणेच तुमचे कृतकर्म तुम्ही जाल तेथे तुमचा पिच्छा सोडणार नाही आणि तुम्हाला भोग देऊनच ते शांत होईल. कदाचित तुम्ही आपल्या द्रव्यबळावर या जगातील कोणी नामवंत वकील देऊन निर्दोष सुटका करून घेतलीत तरीही वरील कोर्टात परमेश्वराच्या न्यायालयात तुम्ही कदापि सुटू शकत नाही. तेथे हुशार वकिलाचा युक्तिवाद तुमच्या मदतीस येऊ शकणार नाही. फार वर्षापूर्वीची ही सत्य घटना. अहमदाबादला एक विद्वान अनुभवी सत्र न्यायाधीश होते. वेदांताचे गाढे अभ्यासी, कर्मसिद्धांतांवर त्यांचा जबर विश्वास होता. एका गावी कोर्टाचे काम चालू असता सत्र न्यायाधीश सूर्योदयाच्या वेळी नदीकाठी प्रातर्विधीसाठी गेलेले असताना जवळूनच एक माणूस पळताना व हातात सुरा घेतलेला दुसरा माणूस त्याचा पाठलाग करताना त्यांनी पाहिले. सुरा धारण केलेल्या माणसाने पळणाऱ्या माणसाच्या पाठीत सुरा खुपसला व तो माणूस तत्काळ खाली पडून मेला. खुनी माणसाचा चेहरा जज साहेबांनी बरोबर पाहिला होता. ते घरी आले, पण या घटनेसंबंधी कोणाशीही अवाक्षर बोलले नाहीत, कारण शेवटी हा खटला त्यांच्यापुढेच सुनावणीस येणार अशी त्यांची खात्री होती. पुढे पोलीस तपास होऊन 5-6 महिन्यांनी तो खुनाचा खटला कोर्टात दाखल झाला व तो त्याच सत्र न्यायाधीशांपुढे ठेवण्यात आला. परंतु कोर्टापुढे खुनाचा आरोपी उभ्या करण्यात आल्यावर न्यायाधीश साहेबांच्या लक्षात आले की त्यांनी त्या दिवशी प्रत्यक्ष पाहिलेल्या माणसाऐवजी आरोपीच्या पिंजऱ्यात संशयित म्हणून उभा केलेला माणूस कोणीतरी दुसराच होता. पुढे रीतसर खटला सुरू झाला. पोलिसांनी सदर आरोपीविरुद्ध इतका ठोस आणि सबळ पुरावा दाखल केला की आरोपीच खरा खुनी होता असे साक्षी पुराव्यावरून सिद्ध झाले होते. जज साहेब मनोमन निश्चित जाणत होते की पिंजऱ्यातील बनावटी आरोपी खरा खुनी नव्हता, कारण खऱ्या खुनी माणसाला त्यांनी स्वतःचे डोळ्यांनी पाहिलेले होते. न्यायाधीशाला पुराव्याच्या आधारावरच निकाल द्यावा लागतो, त्यात त्यांच्या व्यक्तिगत खाजगी ज्ञानाचा काही उपयोग नाही. पुरावा इतका ठोस होता की त्या आधारावर आरोपीला फाशीची शिक्षाच देणे अपरिहार्य होते. परंतु प्रस्तुत न्यायाधीश गाढे पंडित होते व कर्मसिद्धांतांवर त्यांचा गाढा विश्वास होता. ते निश्चितपणे जाणत होते की खरा खुनी वेगळाच होता, कारण स्वतःच्या डोळ्यांनी त्यांनी खुनी इसम पाहिलेला होता. पण समोरच्या पुराव्यानुसार एका निरपराध माणसाला फाशीची शिक्षा ठोठावण्याशिवाय त्यांच्यासमोर अन्य मार्गच नव्हता. म्हणून शिक्षा फरमावण्यापूर्वी न्यायाधीशांनी सदर आरोपीला आपल्या चेंबरमध्ये खाजगीत बोलावण्यासाठी पाचारण केले. तेव्हा बनावट आरोपी रडू लागला व म्हणाला, महाराज, मी पूर्ण निर्दोष आहे. खून मी केलेला नाही व मी नाहक मारला जात आहे. पोलिसांना या खटल्यात खरा खुनी न सापडल्यामुळे त्यांनी मला पकडून माझ्या पूर्वीच्या काही अहवालांचे आधारे माझ्या विरुद्ध जबरदस्त असा खोटा पुरावा उभा केला आहे, इतका की कोर्टाच्या दृष्टीने कायद्याप्रमाणे मी खुनी म्हणून ठरलो आहे. न्यायाधीश त्याला म्हणाले, ही गोष्ट मी स्वतः जाणतो. खरा खुनी इसम मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेला आहे व तू या खटल्यातला खरा खुनी नाहीस हे मला मनोमन पूर्ण माहिती आहे. परंतु माझे व्यक्तिगत ज्ञान मी माझ्या निकालपत्रात कायदेशीररित्या आणू शकत नाही. कायदा हा पुराव्याच्या आधारे चालतो आणि तुझ्या विरोधी उभा केलेला पुरावा इतका सबळ व बिनतोड आहे की त्या आधारे निसंदिग्धपणे तूच खुनी ठरतोस आणि खुनातील क्रौर्य इतके भयानक सिद्ध करण्यात आले आहे की तुला फाशीची शिक्षा देणे मला भाग आहे. माझ्यापुढे दुसरा पर्यायच नाही. परंतु परमेश्वर निर्मित कर्माचा कायदा आहे, त्यात काही गफलत तर नाही ना, याचा मला शोध घ्यावयाचा आहे. त्या कायद्यानुसार माणसाला केवळ त्याच्या कर्मानुरोधाने फळे भोगावी लागतात.
ही गोष्ट निश्चित असता या खटल्यात तू निरपराधी असूनही कसा गोवला गेलास हे जाणण्यासाठी मला खाजगीत तुला एक प्रश्न विचारायचा आहे. त्याचे तू ईश्वराला स्मरून खरे खरे उत्तर दे. मरणापूर्वी खोटे बोलण्याचे पातक करू नकोस. माझा प्रश्न असा आहे की भूतकाळात तू कोणाचा खून केला होतास का? ईश्वरा स्मरून अगदी खरे खरे सांग. खुनाच्या आरोपीने रडत रडत सांगितले की त्याने पूर्वी एक सोडून 2 खून केले होते. त्याच्यावर 2ही वेळा खटला भरला. परंतु त्यावेळी त्याला पैशाचे पाठबळ असल्याने त्याने 2ही वेळा नामवंत हुशार वकील नेमले होते व पोलीस खात्यातही खूप पैसा पेरला होता. त्यामुळे त्या 2ही खटल्यात त्याची निर्दोष सुटका झाली होती. पण आता मात्र त्याची सांपत्तिक स्थिती खालावल्यामुळे तो तसे करू शकत नव्हता व पूर्ण निर्दोष असूनही यावेळी तोच खुनी असे सिद्ध करण्यात आले आहे. सेशन जजांची पुरी खात्री झाली की परमेश्वराच्या कर्मसिद्धांत या कायद्यात कोणतीही त्रुटी वा गफलत नाही. पूर्वीच्या खटल्याच्या वेळी आरोपीची पुण्याई सबळ असल्यामुळे त्याच्या क्रियमाण कर्माला फळ देण्यास विलंब झाला व ते संचित कर्म बनून त्याच्या खाती जमा राहिले व आता त्या पुण्याईला ओहोटी लागल्याने या खेपेस तो पूर्ण निष्पाप असूनही गोवला गेला आहे आणि आता त्याचे पूर्वीचे संचित कर्म प्रारब्ध म्हणून फळरूपाने त्याच्यासमोर उभे राहिले आणि आता त्याला फासावर लटकण्याशिवाय गत्यंतर नाही. कर्माच्या कायद्यात वकिलांची चतुराई, जजांची बुद्धिमत्ता वा कोणा उच्च पदाधिकाऱ्याची मध्यस्थी यांना बिलकुल वाव नाही. कर्त्याच्या पुण्याईचा जोर असल्याने संचित कर्म पक्व होण्यास विलंब लागतो. त्यामुळे जगाच्या दृष्टीने तो दोषी असूनही काही काळ तो प्रतिष्ठित म्हणून उजळ माथ्याने जगू शकतो. पण पुण्याईचा जोर ओसरतोच त्याचे संचित कर्म फळ देण्यास समर्थ होते व फळ देऊन आपला प्रभाव दाखवून शांत होते. म्हणून वाईट कर्म करण्यापूर्वी माणसाने 1000 वेळा विचार करावा. एकदा कर्म केल्यावर त्याचे फळ आज नाही तर उद्या भोगलेच पाहिजे व त्यावेळी छाती पुढे करून माणसाने त्यास समोर जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. हसत हसत केलेले पाप रडत रडत भोगावेच लागते. म्हणून जाणकार म्हणतात, हसत कर्म करावे, भोगावे रडत तेची परिणामी. राजा परीक्षित महाज्ञानी, विद्वान आणि सुसंस्कृत होता, परंतु त्याच्या हातून एक महापाप घडले. एका समाधी अवस्थेत असलेल्या ऋषींच्या गळ्यात रागाचे भरात त्याने एक मेलेला साप अडकविला. घरी आल्यावर मन शांत झाल्यावर त्याला स्वतःच्या कृत्याचा पश्चाताप झाला व माझ्या हातून नीच कर्म घडले असे तो स्वतःला म्हणाला. पण त्याच्या क्रियमाण कर्माने तक्षक नाग चावून मृत्यू प्राप्त होण्याचे त्याचे प्रारब्ध तयार झाले. परंतु हे फळ भोगण्यापासून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी त्याने कोणाकडेही वशिला लावण्याचा अथवा आपल्या सत्तेचा उपयोग करण्याचा काही प्रयास केला नाही. तो भगवंतांना असे म्हणाला नाही की कृष्णा, तुम्ही आणि माझे आजोबा अर्जुन आते मामे भाऊ होता. इतकेच नव्हे तर एकमेकांचे मेवणे होता. माझी आजी सुभद्रा ही तर तुमची बहीण, म्हणजे आपले एकमेकांचे अनेक प्रकारचे नाते. शिवाय माझे आजोबा म्हणजे अर्जुन तुमचे प्रिय भक्त इतके की त्यांच्यावरील प्रेमापोटी त्यांच्या रथाचे सारथी तुम्ही म्हणून काम केले होते. आणि या सर्वांवर कडी म्हणजे तुम्ही माझ्या मातेच्या गर्भविशेष रक्षण केलेत. आपण सर्व शक्तिमान आहात, म्हणून आपले सामर्थ्य पाहून परमेश्वर माझा गुन्हा माफ करेल असे काही करा. शिवाय हा माझ्या हातून अजाणतेपणे घडलेला पहिलाच गुन्हा आहे. मी पुन्हा असे काही करणार नाही असे मी शपथपूर्वक सांगतो. आपण सांगाल तर मी गुन्ह्याचे प्रायश्चित्त म्हणून वाटेल तेवढे दान करेन. अशा प्रकारची वशिलेबाजी व लाचलुचपत कर्म कायद्याच्या बाबतीत चालत नाही. वास्तविक परीक्षित मोठा राजा होता. त्याच्या राज्यातील सर्वोच्च न्यायालय ही त्याच्या विरुद्ध ब्रही काढू शकत नव्हते. असे असूनही राजा परीक्षिताने स्वतःला एक गुन्हेगार म्हणून जाहीर केले व परमेश्वराकडे कठोर शिक्षेची मागणी केली. महर्षी वेदव्यास राजा काय म्हणाला हे त्यांच्याच शब्दात सांगतात. अहो मया नीच मनार्यवत कृतम निरागसी ब्रह्माणी गूढ तेजसी. अरे रे, मी एका निरपराधी ब्राह्मणाशी फार नीचपणे वागलो. या माझ्या क्रियमाण कर्मद्वारा घडलेल्या पापक्षालार्थ परमेश्वर मला कठोर शिक्षा करो.
जेणेकरून भविष्यकाळात पुन्हा मी अगर माझ्या उदाहरणावरून सावध होऊन दुसरा कोणी राजा असे नीच निंद्य कर्म करणार नाही. मला माझ्या दुष्कृत्याची शिक्षा म्हणून माझे सर्व राज्य, शक्ती, सामर्थ्य, समृद्धी, माझा सर्व राज्यकोश तत्काळ त्या ऋषी ब्राह्मणाच्या क्रोधाग्नीत जळून खाक हो, की ज्या योगे भविष्यकाळात ब्राह्मण, देव, गोमाता इत्यादींच्या बाबतीत मला अशी दुर्बुद्धी होणार नाही. परीक्षित राजाने आपल्या वाईट कर्माचे प्रारब्ध धीरगंभीरपणे भोगले आणि त्या योगे तो मोक्षाचा अधिकारी झाला. कर्मफलातून सुटण्यासाठी त्याने कोणत्याही वाममार्गाचा अवलंब केला नाही आणि जरी त्या मार्गाचा अवलंब केला असता तरी त्याला त्याचे कुकर्म फळ दिल्या वाचून त्याला सोडत नाही हे मात्र निश्चित. आता बघूया धार्मिकावर संकटे तर अधार्मिकाची चंगळ. कर्माचा एक अटळ सिद्धांत असा की जे पेराल ते उगवेल, जसे कराल तसे भराल. परंतु प्रत्यक्ष व्यवहारात आपला अनुभव असा की जो माणूस न्याय, नीती, धर्माने वागतो त्याला जीवनात खूप दुःखे भोगावी लागतात. उलट अनीतीने वागणारे, काळाबाजार आणि तस्करी करणारे जीवनात मौज मजा करीत असतात. गाडी, बंगला इत्यादी सर्व तऱ्हेच्या सुखसोयी याची त्यांच्या जीवनात रेलचेल असते. हे सतत पाहिले की परमेश्वरावरील आपली श्रद्धा डळमळू लागते व वाटते की कर्मसिद्धांत ही एक भ्रामक कल्पना आहे आणि म्हणून आपणही अनीती अथवा अन्य अधर्माने पैसा मिळविण्यास प्रेरित होतो. परंतु आपला हा मोठा गैरसमज आहे. नेहमी पुण्याचे फळ सुख व पापाचे फळ दुःखच असते. असे असता काही वेळा पाप करणारा माणूस आपल्याला सुख समृद्धीत वावरताना दिसतो. ते त्याच्या सांप्रतच्या पापकर्माचे फळ नसून त्यांनी पूर्वी केलेली काही पुण्यकर्मे त्याच्या संचितात जमा असतात. ती आता परिपक्व होऊन सांप्रत त्याला सुखरूपी फळे देत असतात आणि सध्या तो करीत असलेली पापकर्मे त्याच्या पूर्वपुण्याईचा जोर असल्याकारणाने फळ दिल्याविना त्याच्या संचितात जमा होऊन राहतात आणि पूर्वपुण्याईचा जोर ओसरताच प्रारब्ध बनवून त्याच्यासमोर उभी ठाकतात. पूर्वपुण्याईचा जोर असेपर्यंत पापकर्मे माणसाला आपला प्रभाव दाखवू शकत नाही. संत कबीर म्हणतात, कबीरा तेरा पुण्य का जब तक रहो भंडार, तब तक अवगुण माफ है करो गुनाह हजार. या जन्मी न्याय नीतीने वागणारी कित्येक माणसे दुःख दारिद्र्यात पिसता असताना दिसतात. याचे कारण वर म्हटल्याप्रमाणे त्यांची पूर्वकृत दुष्कृत्ये आता आपला प्रभाव दाखवित असतात. त्यांची या जन्मातील सतकृत्ये कालांतराने या वा पुढील जन्मी त्यांना सुखसमृद्धी देणारच यात तीळ मात्र संदेह नाही. कारण कर्मकायदा हा एकमेव कायदा आहे ज्यात अणु रेणू त्रुटी नाही. म्हणून प्रत्येकाने वर म्हटल्याप्रमाणे जगात काही तात्कालिक विपरीत असे प्रत्ययाला आले तरी कर्मसिद्धांत कायद्यावर आपला 100% विश्वास ठेवावा आणि निर्धारपूर्वक न्यायनीतीचा सच्चाईचा राजमार्ग स्वप्नातही सोडू नये. ग्रामीण भागात लोकांच्या घरात धान्य साठविण्यासाठी मोठाली कोठारे असतात. त्यांना बळद अथवा बळत म्हणतात. बळद म्हणजे भिंतीत धान्य साठविण्यासाठी मोठी पोकळ जागा ठेवलेली असते. त्यात वरील मजल्यावरून साठवणीचे धान्य ओततात. बळदाच्या तळाशी खालच्या मजल्यावर धान्य बाहेर काढण्यासाठी एक गवाक्ष म्हणजे छोटा दरवाजा असतो. त्यातून जरूर पडेल तेवढे आवश्यक धान्य काढून घेता येते. समजा एखाद्या शेतकऱ्याचे बळद म्हणजेच धान्य कोठार उत्कृष्ट समजले जाणारे धान्य जे गहू म्हणजेच उत्कृष्ट कर्माने म्हणजे पुण्याने त्याने भरलेले आहे आणि दुसऱ्या एखाद्या शेतकऱ्याचे बळद हलक्या प्रतीचे समजल्या जाणाऱ्या बाजरी अथवा नाचणीने म्हणजे निकृष्ट कर्माने अथवा पापकर्माने भरलेले आहे. नंतर पहिला शेतकरी यंदा त्याने बाजरीचे पीक घेतल्याने आपल्या बळदात वरून बाजरी ओतू लागला, हलके पापकर्म. तरी जेव्हा जेव्हा तो खालचा दरवाजा उघडून धान्य बाहेर काढेल तेव्हा तेव्हा तो जोपर्यंत आतील गव्हाचा साठा म्हणजेच उत्कृष्ट संचित कर्म म्हणजेच पुण्यकर्म समाप्त होत नाही तोपर्यंत तो जरी वरच्या दरवाजातून बाजरीसारखे हलक्या प्रतीचे धान्य म्हणजे पापकर्म ओतीत असला तरीही त्याला सध्या मात्र गव्हाचाच पुरवठा होत राहणार.
या उलट ज्या दुसऱ्या शेतकऱ्याचे बळद नाचणीने म्हणजेच निकृष्ट संचिताने म्हणजेच पापकर्माने भरलेले आहे, पण यंदाच्या हंगामात त्याने गव्हाचे पीक घेतले आणि आता तो बळदात वरील बाजूने गहू साठवू लागला, उत्कृष्ट कर्म म्हणजेच पुण्यकर्म साठवू लागला, तरी जोपर्यंत आतील नाचणीचा साठा म्हणजेच निकृष्ट संचित म्हणजेच पापकर्म संपत नाही तोपर्यंत सांप्रत जरी तो सध्या गहू साठवू लागला आहे, तरी जेव्हा जेव्हा तो बळदाचे खालचे दार उघडेल तेव्हा तेव्हा त्याला मात्र त्यातून नाचणीच मिळणार आहे, म्हणजेच पापकर्म होणारच आहे. परंतु असा एक दिवस निश्चित उगवणार की जेव्हा पहिल्या शेतकऱ्याचा गहू साठा म्हणजेच पुण्यकर्म संपणार व त्याला नंतर साठविलेली बाजरी खाण्याची वेळ येणार. या उलट दुसऱ्या शेतकऱ्याची नाचणीही म्हणजेच पापकर्म निकृष्ट कर्म संपणार व मग त्याला मागाहून साठविलेले गहू म्हणजेच पुण्यकर्म खाण्याचे भाग्य प्राप्त होणार. परंतु असे होण्यास त्याला थोडा काळ धीर धरावा लागणार, हे मात्र निश्चित समजावे. परंतु परमेश्वरावरील दृढ श्रद्धा व कर्मसिद्धांत तत्वावरील आपला विश्वास किंचितही ढळू न देता प्रत्येक मनुष्याने सांप्रत जरी त्याला दुःख हाल अपेष्टा भोगाव्या लागत असल्या तरी नाउमेद न होता त्या सहन कराव्या व न्यायनीतीच्या मार्गावरून न ढळता अविरतपणे सत्कर्म करीत राहावे. एखाद्या बँकेचा मॅनेजर जरी आपला मित्र व नातलग असला तरीही आपल्या बँक खात्यात आपली काही जमा नसेल संचित नसेल तर आपण पाठविलेल्या चेकवर तो आपल्याला काही रक्कम देऊ शकणार नाही. उलट पक्षी सदर बँक मॅनेजरच्या शत्रूनेही जरी काही रकमेची चेकद्वारे मागणी केली व त्याचे खात्यात पुरेशी रक्कम शिल्लक असेल तर चेकच्या रकमेप्रमाणे त्या इस्माला पैसे देण्याशिवाय मॅनेजरला पर्यायच नसतो. मग तो मनुष्य त्याचा कितीही कट्टर शत्रू का असेना. आपल्या चेकवर लिहिलेल्याप्रमाणे आपल्याला पैसे न दिल्याबद्दल आपण बँक मॅनेजरवर राग धरणे योग्य नाही, तर आपण कंबर कसून आपल्या खात्यातील शिल्लक वाढविणे हेच आपले कर्तव्य आहे. त्याचप्रमाणे आपल्या दुःखाबद्दल ईश्वराला दोष देण्यात शहाणपणा नाही, तर आपले संचित सत्कर्म करून वाढविणे हेच आपले कर्तव्य आहे. मग पहा, नरसिंह मेहत्याची हुंडी भगवंतांनी स्वीकारली अथवा पांडुरंग दामाजीचा पाडेवार झाला, तसा भगवंत तुमच्या हाकेला धावून येतो की नाही पहा. आता बघूया कोणतेही कर्म फळ देऊनच शांत होते. समजा की एखाद्या माणसाने काही पापकर्म केले आहे की ज्याच्यामुळे फलस्वरूप त्याला एक दिवस उपाशी राहण्याचे प्रारब्ध तयार झालेले आहे. हे प्रारब्ध भोगल्याशिवाय त्यापासून मुक्तता होणार नाही, कारण असे कर्मकायद्यानुसार कोणाचेही फळ भोगल्या वाचून व्यक्तीची सुटका होणार नाही. आता जर तो मनुष्य जर सत्वगुणी जीव असेल तर त्याला एकादशीचा उपवास करण्याची व सर्व दिवस भगवत चिंतनात व्यतीत करण्याची बुद्धी होईल. अशा तऱ्हेने तो आपले प्रारब्ध भोगून संपवेल. तो जर रजोगुणी असेल तर एखाद्या दिवशी अशी काहीतरी घटना घडेल, त्याची पत्नी व मुले अचानक आजारी होतील. त्यांना दवाखान्यात घेऊन जाण्याची त्याच्यावर वेळ येईल. ते 2-3 तास खर्च झाल्याने त्याला ऑफिसमध्ये वेळेवर पोहोचण्यासाठी उपाशी पोटीच घरून निघावे लागेल. नेमकं त्याच दिवशी ऑफिस कॅन्टीनमध्ये संप असेल. घरी परत आल्यावर घराची परिस्थिती अधिक बिघडल्याने त्याला रात्री उपाशीच झोपावे लागेल. अशा तऱ्हेने धावपळ करीत त्याला आपले प्रारब्ध भोगून संपवावे लागेल. समजा जर तो माणूस तमोगुणी असेल तर एखादी घटना नेमकी जेवणाच्या वेळी घडेल की राग अनावर होऊन तो पुढे वाढलेले ताट रागाने उडवून देईल व उपाशी पोटीच कचेरीत जाईल. पोटात अन्नाच्या अभावी त्याचे डोके अधिकच भडकेल व आपल्या सहकाऱ्यांशी त्याचे काहीतरी भांडण होऊन त्याला शांती मिळणार नाही. संध्याकाळी घरी आल्यावर आणखी काही भानगड झाल्याने बायकोशी भांडून तिला मारझोड केल्याने ती रात्री स्वयंपाकाची करणारच नाही. अशा तऱ्हेने खूप त्रास सोसून तो आपले उपाशी राहण्याचे प्रारब्ध भोगून संपवेल. सत्वगुणी जीव व्रत उपास करून शांत मनाने आपले प्रारब्ध संपवेल व तसे करताना ईश्वर चिंतनात त्याचा वेळ व्यतीत झाल्याने तो थोडीशी पुण्याई जोडेल व त्याचे नवीन चांगले क्रियामान निर्माण होईल. रजोगुणी जीव बायको मुलांची सेवा चाकरी आपले कर्तव्य म्हणून करीत आपले उपोषणाचे प्रारब्ध संपवेल व असे करताना त्याचे कोणतेही नवे पाप पुण्य निर्माण होणार नाही.
तमोगुणी जीव आपले उपाशी राहण्याचा प्रारब्ध स्वतःला व दुसऱ्यांना त्रास देत भोगील व असे करताना नवे वाईट क्रियामान निर्माण करील की जे एक दिवस त्याचे प्रारब्ध बनवून त्याला नवीन क्लेश यातना भोगाव्या लागतील. क्रियमान कर्म पक्व होऊन प्रारब्ध रूपाने भोगल्याशिवाय कोणाचीही सुटका होत नाही. पण वर सांगितल्याप्रमाणे सत्वगुणी, रजोगुणी व तमोगुणी माणसांची ते भोगण्याची रीत मात्र वेगवेगळी असते. समजा मी एखादे चांगले क्रियमान कर्म केले की ज्याच्यामुळे मला 500 रुपये मिळण्याचे माझे प्रारब्ध तयार झाले. आता ते 500 रुपये मला देईपर्यंत ते प्रारब्ध माझ्या मागे पिच्छापूर्वीत फिरत राहील. समजा मी न्यायाधीशाचे काम करणार आहे, तर एखाद्या दिवशी अशी घटना बनेल की एखादा माणूस माझ्याकडे अचानक येईल व माझ्यापुढे चालू असलेल्या त्याच्या खटल्यात आपल्या प्रतिस्पर्ध्यावर अन्याय करून त्याच्या बाजूने निकाल देण्यासाठी मला 500 रुपये म्हणजेच माझे प्रारब्ध मला लाच देऊन करील. आता मी जर तमोगुण प्रधान व्यक्ती असेन तर मी ती 500 रुपयांची लाच स्वीकारून माझ्या प्रारब्धी असलेले 500 रुपये स्वीकारून माझे पूर्वीचे चांगले क्रियमान फळ घेऊन ते समाप्त करीन व त्याचबरोबर लाच देणाऱ्याच्या प्रतिस्पर्ध्यावर अन्याय केल्याने एक नवीन क्रियमान कर्म पापकर्म तयार करीन की ज्याचे कालांतराने मला पुन्हा दुःखरूपी फळ भोगावे लागेल. समजा मी तमोगुण प्रधान नसल्याने 500 रुपयांची लाच स्वीकारण्यास नकार दिला, तरी माझे पूर्वीचे ते चांगले प्रारब्ध मला 500 रुपये मिळवून देईपर्यंत माझ्या मागे फिरत राहील व फळ दिल्याशिवाय ते शांत होणार नाही. अशा परिस्थितीत एखादी पुढील स्वरूपाची घटना घडू शकेल. समजा मी माझी काही जमीन 3000 रुपयास विकण्याचे ठरविले आहे. एक दिवस एखादा गरजू माणूस माझ्याकडे येऊन सदर जमिनीचे त्याला तीच जमीन घेणे गरजेचे व फायद्याचे असल्यामुळे आपणहून 3500 रुपये देऊ लागला. वास्तविक त्याला माहिती आहे की सदर जमिनीची वाजवी किंमत चालू बाजारभावाप्रमाणे 3000 रुपये आहे, पण गरजेपोटी तो 500 रुपये अधिक देण्यास तयार आहे. आता मी जर रजोगुण प्रधान असेन तर आल्या संधीचा फायदा घेऊन मी 3500चा सौदा पूर्ण करेन व अशा रीतीने माझे प्रारब्धात असलेले 500 रुपये मिळवीन. असे करण्यात माझे काही नवीन क्रियमान तयार होणार नाही, केवळ आपला भोग देऊन प्रारब्ध शांत होईल. पण समजा मी रजोगुण प्रधान नसेल तर 500 रुपये अधिक घेण्याचे नाकारेन आणि मनात ठरविल्याप्रमाणे प्रथम सदर माणसास त्याच्या नडीचा लाभ न उठविता माझी जमीन 3000 रुपयांना विकून सौदा पूर्ण करीन. या परिस्थितीत माझे 500 रुपये मिळण्याचे प्रारब्ध माझ्या मागे योग्य संधीची वाट पाहत फिरत राहील. समजा मी STमध्ये कंडक्टर म्हणून काम करीत आहे. एक दिवस कोणी प्रवासी त्याची 1 लाख रुपये असलेली बॅग गाडीतच विसरून गेला. मी ती बॅग प्रामाणिकपणे ऑफिसमध्ये जमा केली. नंतर सदर प्रवासी ऑफिसमध्ये येऊन ओळख पटविल्याने त्याला ती बॅग परत देण्यात आली. माझ्या प्रामाणिकपणावर खुश होऊन सदर प्रवाशाने अगदी खुशीने मला प्रेमपूर्वक 500 रुपये इनाम देऊ केले. मी सत्वगुण प्रधान व्यक्ती असल्याने सदर भेट स्वीकारली. अशा रीतीने माझे 500 रुपये मिळण्याचे प्रारब्ध मी भोगले व त्याशिवाय बरोबर थोडी पुण्याई ही माझे खाती जमा झाली. अशा रीतीने माझे पूर्वीचे क्रियमान सत्कर्म प्रारब्ध रूपे मला 500 रुपये देऊन शांत झाले. जर मी तमोगुणी जीव असेन तर प्रारब्धातले 500 रुपये भोगताना लाच घेण्याचा निंद्य मार्ग अवलंबिल्यामुळे नवे पापरूप क्रियमान निर्माण करीन. जर मी रजोगुणी असेन तर माझे प्रारब्ध सौदेबाजी करून संपवीन आणि जर मी सत्वगुणी असेल तर मी कोणाच्या तरी शुभेच्छा म्हणजेच जुने प्रारब्ध भोगताना मिळवीन आणि असे झाल्याने थोडे नवे चांगले क्रियमान आपोआप तयार होईल. अशा प्रकारे प्रारब्ध भोगण्याची सत्वगुणी, रजोगुणी आणि तमोगुणी माणसांचे वेगवेगळे मार्ग असतात, पण प्रत्येकाला त्याचे प्रारब्ध हे भोगावेच लागते. त्याशिवाय पूर्वीचे क्रियमान कर्म समाप्त होत नाही. तर आता बघूया क्रियमान कर्म कसे करावे. सत्वगुणी, रजोगुणी व तमोगुणी या 3 प्रकारच्या जीवांची क्रियमान कर्म करण्याची कल्पना पण वेगवेगळी असते. 1. सत्वगुणी जीव म्हणतो मी चांगले कर्म करीन, फळ मिळो वा न मिळो. 2. रजोगुणी जीव म्हणेल मी कर्म करीन पण मला त्याचे फळ मिळालेच पाहिजे.
नंबर 3, तमोगुणी जीव म्हणेल चांगले फळ मिळणार असेल तरच मी कर्म करीन. समजा एखाद्या माणसाचा मुलगा अपरात्री अचानक आजारी झाला व त्याला अशा अवेळी अनोळखी डॉक्टरला व्हिजिटला बोलावणे भाग पडले. अशा परिस्थितीत तो डॉक्टर जर सत्वगुणी असेल तर मनात समजेल की ज्या अर्थी एक अनोळखी गृहस्थ मध्यरात्री आपल्यास बोलविण्यास आलेला आहे त्या अर्थी त्याचा मुलगा फार गंभीरपणे आजारी असणार. तो ताबडतोब आपली बॅग घेऊन व्हिजिटला निघेल. अशा वेळी जर त्या इस्माने व्हिजिट फी किती म्हणून विचारले तर डॉक्टर म्हणेल, फीचे मागून पाहू, आधी तुमच्या मुलावर इलाज करणे महत्त्वाचे आहे. त्याला माहिती असते की डॉक्टर म्हणून रोग्याचा इलाज करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे, फी मिळो वा न मिळो. जर डॉक्टर रजोगुणी असेल तर तो म्हणेल, मी व्हिजिटला येतो पण माझी फी 20 रुपये द्यावी लागेल. जर डॉक्टर तमोगुणी असेल तर म्हणेल, आधी व्हिजिट फीचे 20 रुपये भरा, मग मी तुमच्या घरी येतो. आता या तीनही घटनात डॉक्टरला व्हिजिट फी तर मिळालीच, पण प्रत्येकाचे क्रियमान कर्म वेगवेगळे फळ देणार होते. सत्वगुणी डॉक्टरला त्याच्या फी बरोबर देणाऱ्याच्या सदिच्छा व आशीर्वाद मिळतात. रजोगुणी डॉक्टरला फी मिळते पण सदिच्छा मिळत नाही. तमोगुणी डॉक्टरालाही पेशंट अडचणीत असल्याने फी मिळतेच, पण डॉक्टरची सौदेबाजी पाहून देणारा माणूस मनातून नाराज होतो. तुम्ही सत्वगुणी, रजोगुणी, तमोगुणी वस्तू खरेदी करता तेव्हाही असाच अनुभव येतो. समजा तुम्ही तुपासारखी सत्वगुणी वस्तू खरीदण्यास गेलात व व्यापारी म्हणेल, तूप शुद्ध आहे, थोडे खाऊन बघा, वास घेऊन बघा, पसंत पडले तरच घ्या आणि घरी गेल्यावर घरच्यांना आवडले नाही तर परत आणा, थोडे वापरले असले तरी मी ते परत घेईन. रजोगुणी वस्तू उदाहरणार्थ रेडिओ, पंखा, ट्रान्झिस्टर वगैरे भौतिक सुखाची साधने खरेदी करण्यास तुम्ही गेला तर असा अनुभव येईल की व्यापारी म्हणेल, वस्तू नीट पाहून घ्या, घरी गेल्यावर त्यात काही दोष आढळला, फोडताड झाली तर मात्र माल परत घेतला जाणार नाही. त्याच्या बिलावरच छापलेले असेल की एकदा विकलेला माल कोणत्याही परिस्थितीत परत घेता येणार नाही. जर तुम्ही तमोगुणी वस्तू घेण्यास गेलात तर अनुभव येईल की व्यापारी तुमच्याकडून प्रथम पैसे घेईल व मगच माल हातात देईल. सिनेमा पाहावयास गेलात तर आधी तिकीट विकत घ्यावे लागते, मगच सिनेमागृहात प्रवेश मिळतो. नंतर तुम्हाला सिनेमा आवडला नाही तरी थिएटरवाला तुमचे पैसे परत देणार नाही. विनोदाकरता असे म्हटले जाते की वैद्य, वकील व वेश्या तुमच्याकडून पैसे घेतल्याशिवाय तुमच्या तोंडाकडेही पाहणार नाही. अशा प्रकारे कर्माचा सिद्धांताचा भाग 2 इथे पूर्ण झाला.